नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदारांचं संख्याबळ जे आहे ते समोर आणलं जातं. आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात येतो आणि त्यामुळे आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावं म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर अजित पवार गटाची वांद्रे इथल्या भुजबळ यांच्या एमईटी संस्थेच्या सभागृहात बैठक पार पडणार आहे. पक्षाच्या 53 आमदारांपैकी किती आमदार कोणाच्या गटाबरोबर आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार गटाने 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला. आणि त्यामुळे दोन्ही गटांकडून व्हीप जारी केल्यानंतर आता आमदार कोणाच्या बाजूने जाणार आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. कारण अजित पवार यांच्या गटाकडून 40 आमदार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आपल्या बाजूने असल्याचा जो दावा केला जातोय त्या दाव्यातलं तथ्य आज स्पष्ट होईल. कारण या 40 पैकी किती आमदार अजित पवारांबरोबर जात आहेत आणि किती शरद पवारांबरोबर राहत आहेत हे आता आज कळणार आहे. शरद पवारांच्या बैठकीसाठी जाण्याला पुण्यातले शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते बसनं मुंबईकडे निघालेत. महिलांची एक वेगळी बस आहे महिला कार्यकर्त्यांची. आणि या वयात 83व्या वर्षी शरद पवारांना एकटं सोबत आम्ही आहोत असं म्हणत या सगळ्या महिला ज्या आहेत त्या शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मुंबईला निघतायत. नेमकं कारण काय ते त्यांना विचारूया आपण. काय कारण आहे तुम्ही अजित पवार सोडून आता असं कळतंय की ते मुख्यमंत्री सुद्धा होण्याची शक्यता आहे. हे सगळं पाहता कार्यकर्त्यांना जे अपेक्षित असतं त्यांचा नेता मुख्यमंत्री होणं हे सगळं असून सोडून तुम्ही शरद पवारांकडे चाललात. हे पहा, राष्ट्रवादी साहेबांचीच आहे आणि साहेबच राष्ट्रवादीचे आहेत. आपण काल जर दादांचं वक्तव्य ऐकलं असेल तर दादांनी सांगितले की ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते साहेबच आहेत. त्याच्यामुळे साहेबांची प्रतिमा वापरून किंवा साहेबांचे फोटो पाहून वापरून जर कोणी राजकारण करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी हे एकमेव साहेबांचे आहे आणि जे गेलेले आहेत इतर पक्षामध्ये आमदार खासदार आपण पाहताय की सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत ते आजही साहेबांसोबत आहेत. त्याच्यामुळे जे गेलेले आहेत ते नक्कीच उद्या परततील ह्याचा आम्हाला विश्वास आहे. बरं, ठीक आहे. इतक्या संख्येने महिला चालल्यात, तुमची काय प्रतिक्रिया? का शरद पवारांसोबत जायचं? 83 वर्षाचा लढवय्या योद्धा आज पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात उतरलेला आहे. निश्चितपणाने आज राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून या सगळ्या महिला पुणे शहरामध्ये वावरत असताना पवार साहेबांना ह्या वयात साथ देणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य मानतो. त्याच्यामुळे साहेबांची राष्ट्रवादी ही साहेबांचीच राहणार आहे. कुणी साहेबांचे फोटो वापरू देत, कुणी साहेबांना बाप म्हणू देत, तो बाप आहेच, तो महाराष्ट्राचा बाप आहे, नाही असं नाही. पण ज्या साहेबांचा फोटो वापरून तुम्ही घाणेरडं राजकारण करता आहेत त्या राजकारणाला आणि तुमच्या त्या चेहऱ्यांना येत्या विधानसभेमध्ये लोक सडेतोड उत्तर देतीलच. पण पवार साहेब हाच राष्ट्रवादीचा चेहरा राहणार आहेत आणि राष्ट्रवादीचा बुलंद आवाज हे शरद पवारच राहणार आहे. या सगळ्या महिला आहेत त्यांचा पाठिंबा शरद पवारांना हे उघड आहे. त्यांनी स्पष्ट केलंय काही जरी झालं तरी शरद पवारांचा हा पक्ष आहे. मला अपेक्षा होती कुणीतरी महिला धोरणाचं उत्तर देईल. महिला धोरण शरद पवारांनी आणलं, मात्र त्या सध्या राजकारणावरतीच बोलायच्या मोडवरती दिसत आहेत. पण पाठिंबा शरद पवारांना आहे आणि त्यांच्यासाठी बस घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.